नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज मी चाललो आहे लाडघर ग्रामपंचायतमध्ये. तर लाडघर ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका आहेत. तर निवडणुकीचा आज सोडत आहे आरक्षणाची. तर आरक्षणाच्या सोडतीच्या कार्यक्रमाला मी चाललो आहे. सभा आहे, ग्रामसभा. तर तिथे आरक्षण सोडत होणार आहे. तर चला माझ्याबरोबर आरक्षण सोडतीची मजा घेऊया. चला. माझी अध्यक्ष आजी नाही ना माझी महाराज की जय. तुम्ही नमस्कार. आजच्या विशेष सभेचे कारण म्हणजे सदस्य ग्रामपंचायत सदस्य आरक्षणासाठी विशेष सभा आयोजित केलेली आहे. आजच्या सभेचे अध्यक्षपद सानप भाऊ यांना स्वीकारण्यास सांगितले आहे. आपल्या गावचे अध्यक्ष सुधीरजी साळवी यांच्या सभेला उपस्थित आहेत. तसेच आपले शिक्षण सभापती उपस्थित सर्व ग्रामस्थ महिला वर्ग आज आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सर्वांचे स्वागत करते आणि आजच्या सभेला सानप भाऊंनी सुरुवात करावी अशी मी विनंती करते. नमस्कार. आजचा सर्वसाधारण म्हणजे आपली आजचे ग्रामसभेचं विशेष ग्रामसभेचं प्रयोजन असं आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज आपल्याला ग्रामसभेचं 2026 सार्वत्रिक निवडणूक जी आहे ग्रामपंचायतची त्याच्यासाठीचं सर्व आपल्याला जे आरक्षण सोडत आहे त्या आरक्षण सोडतीसाठीचं आज विशेष ग्रामसभेचं प्रयोजन आहे. ग्रामपंचायत लाडघरसाठी आपल्याला सध्या 7 सदस्यांची आपली ग्रामपंचायत आहे आणि या 7 सदस्यांच्या ग्रामपंचायतीपैकी एक सदस्य हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. गेल्या वर्षी बाकीचे जे आरक्षण आहेत ते रोटेशन पद्धतीनुसार चालत असतात, परंतु सर्व नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आरक्षण जे आहे ते रोटेशन पद्धतीनं चालवत असताना स्त्री, राखीव आणि सर्वसाधारण अशा 2 पद्धतीमध्ये असल्यामुळे गेल्या वेळेस आपलं आरक्षण ग्रामपंचायत नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आरक्षण हे प्रभाग क्रमांक 1 मध्ये होतं. चक्रानुक्रमानुसार सध्या यावर्षीचं आपलं सर्व नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आरक्षण आहे ते चक्रानुक्रमानुसार प्रभाग क्रमांक 2 मध्ये जात आहे. गेल्या वेळेस जे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं होतं ते सर्वसाधारण होतं प्रभाग क्रमांक 1 मध्ये. यावेळेस नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आपलं आरक्षण हे प्रभाग क्रमांक 2 मध्ये जातात. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपले जे भाग येतात ते दंडेवाडी, पवारवाडी, गडगेवाडी, झगडेवाडी आणि ब्राह्मणवाडी हा भाग येतो प्रभाग क्रमांक 2 मध्ये. प्रभाग क्रमांक 2 मध्ये जे नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये जी सीट आहे नागरिकांची मागास प्रवर्गाची जी सीट आहे ती सर्वसाधारण आहे, ती स्त्री राखीव आहे. त्या स्त्री राखीव असेल त्याच्यासाठी जे आरक्षणाची आहे आपल्याला चिठी काढून ते आरक्षण काढावं लागतं. बाकीचे जे आरक्षण आहे स्त्री राखीव आहे नागरिकां म्हणजे ग्रामपंचायतीची जी सदस्य संख्या 7 आहे
त्या 7पैकी आपल्याला 50% आरक्षण हे स्त्रियांसाठी राखीव आहे. स्त्रियांसाठी राखीव जे असल्यामुळं काय होतं की स्त्री राखीव आपले 8 सीट 7पैकी 4 सीट या महिलांसाठी राखीव आहे. आणि त्यानुसार 3 महिला तर आपल्या ऑलरेडी राखीव आहेत, परंतु नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जी राखीव सीट आहे ती प्रभाग क्रमांक 2मध्ये ही सर्वसाधारण आहे की स्त्री राखीव आहे. त्याच्यासाठी चिठी काढून जे आरक्षण आहे आज आपल्याला त्याच्यासाठी आपल्या गावातील कुमारी प्रणिका रुपेश जोशी ही 3.5 वर्षाची मुलगी आलेली आहे. तिच्या हस्ते आपण हे 2 चिठी आपण तयार केलेल्या आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाची सर्वसाधारण आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाची स्त्री राखीव. ही चिठी त्याच्यापैकी जी चिठी ती काढेल त्याच्यानंतर तुमचं आरक्षणासाठी सांगतो. त्या 2पैकी तिने ही चिठी एक मिनिट. पूर्वीचं जे आरक्षण आता फिरत आहे म्हणजे आता जसं वॉर्ड नंबर 1ला 2 सीट, एक पुरुष आणि एक महिला, त्याप्रमाणे वॉर्ड क्रमांक 2ला 2 महिला आणि 1 पुरुष, 2 महिला 1 पुरुष आणि वॉर्ड क्रमांक 3ला एक महिला आणि 1 पुरुष अशा पद्धतीने सर्वसाधारण. तर त्याच याच्यामध्ये कारण रोटेशन पहिलं चक्रानुक्रमी आता कसं होतं गेल्या वेळेचं जे होतं प्रभाग क्रमांक 1 होता गेल्या वेळेसचा तो वरचा मोहल्ला मधला मोहल्ला खालचा मोहल्ला त्याच्यासाठी 2 होते. त्याच्यामध्ये एक होतं ते सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्गाचं होता आणि एक होतं स्त्री राखीव. 2 नंबरमध्ये 3 सीट होत्या. त्या होत्या 2 सर्वसाधारण स्त्रियांचा राखीव होत्या आणि एक सर्वसाधारणची होती. 3 नंबर प्रभाग होता मुंचावडेवाडी, पाथर्डीवाडी आणि शहाणेवाडी. त्याच्यामध्ये 2 होते. त्याच्यापैकी एक स्त्री राखीव होती सर्व ओबीसीची आणि एक होतं सर्वसाधारण. आता हा चक्रक्रम गेलेला आहे. चक्रक्रमानुसार प्रभाग क्रमांक 1मध्ये 2 सीट राहिल्या होत्या. त्या 2 सीट आल्या. प्रभाग क्रमांक 2मध्ये 2 सीट आल्या आणि प्रभाग क्रमांक 3मध्ये 3 सीट आल्या. चक्रक्रम 2 मधल्या ज्या 3 सीट होत्या त्या 2 मध्ये गेल्या, 3 मध्ये गेल्या. 3ची जी 2 होते ते 1 मध्ये गेले आणि 1ची होती ते 2 मध्ये गेले. हा चक्रक्रमानुसार यावेळेस प्रभाग क्रमांक 1मध्ये 2, प्रभाग क्रमांक 2मध्ये 2 आणि प्रभाग क्रमांक 3मध्ये 3 असे. आता बाकीचे जे फक्त नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे जे आहे तेवढं फक्त 3मध्ये काढायचं. ते मतलब ते प्रभाग क्रमांक 2मध्ये जे आपण यावेळेस 2 सीट दिलेले आहेत त्याच्यापैकी स्त्रीला द्यायचं आहे की सर्वसाधारण तेवढी फक्त चिठी काढ. तेवढी फक्त एक चिठी काढायची आहे. त्या चिठीनंतर तुझं आरक्षण सविस्तर सांग. उभी राहा. तुला कुठली वाटेल एक जी आलेली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव. 2 नंबरमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाची आता आरक्षण पडलेले आहे ती स्त्री राखीव. क्वेश्चन लिहून घ्या. त्यांचं आहे ड्रायव्हर पण ते पण लिहून. आता सगळं आरक्षण सांगतो हे आपल्याला यावर्षीचे ग्रामसभेचं आहे ते आहे. तर ही स्त्री राखीव झालेली आहे. प्रभाग क्रमांक 1 वरचा मोहल्ला, मधला मोहल्ला, खालचा मोहल्ला 2 सीट आहेत. त्याच्यामध्ये एकूण 2 सीटपैकी एक स्त्री राखीव आहे सर्वसाधारण आणि एक सर्वसाधारण राखीव आहे. प्रभाग क्रमांक 2 आहे दौंडेवाडी, पवारवाडी, घडवलेवाडी, झगडेवाडी, ब्राह्मणवाडी. त्याच्यामध्ये 2 सीट आहेत. त्या 2 सीटपैकी एक आता स्त्री राखीव झाली आणि दुसरी आहे ती सर्वसाधारण ओपन. 3 नंबरचा वॉर्ड आहे मुंचावडेवाडी, पाथरादेवीवाडी, श्राणेवाडी. त्याच्यामध्ये 3 सीट आहेत. त्याच्यापैकी 2 आहेत त्या स्त्री राखीव आहेत आणि एक आहे ती सर्वसाधारण. याप्रमाणे यावेळेच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीचं आरक्षण आहे. आजचं आरक्षणाचं मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. रोशन लक्षात मिळालं त्यांच्याकडनं नंतर लिहूनच घ्या लगेच.
राहिलं होतं ना. वार्ड नंबर 1 साठी वार्ड नंबर 1 म्हणजे वरचा मोहल्ला, मधला मोहल्ला, खालचा मोहल्ला. 2 सीट आहेत, त्याच्यापैकी एक स्त्री राखीव आहे आणि एक सर्वसाधारण आहे. सर्वसाधारण म्हणजे कोणी पण. वार्ड नंबर 2 आहे तो दौंडेवाडी, पवारवाडी, घडवलेवाडी, झगडेवाडी, ब्राह्मणवाडी. त्याच्यामध्ये 2 सीट आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ती ओबीसीची स्त्री राखीव आणि एक आहे ती सर्वसाधारण कोणी पण. मुरचावडेवाडी, पाथरादेवीवाडी आणि श्राणीवाडी असा 3 नंबर वॉर्ड आहे. त्याच्यामध्ये 3 सीट आहेत. त्याच्यामधले 2 सीट आहेत ते स्त्री राखीव आहेत आणि एक सीट आहे ती सर्वसाधारण आहे. अशा 7 आहेत. एकूण 4 आहेत महिला. त्याच्यामध्ये 1 नंबरमध्ये एक येते, 2 नंबरमध्ये एक येते आणि 3 नंबरमध्ये 2. 3 नंबर मधले दोन्ही पण दोन्ही ओपन ओपन आहेत. 1 नंबरमधली पण ओपन आहे. 2 नंबरमधली स्त्री आहे ती ओबीसी आहे. चला, धन्यवाद. आजच्या ग्रामसभेच्या ग्रामपंचायत आरक्षणासाठी आपण उपस्थित राहिला. आपला आभार. आजच्या सभेला उपस्थित अध्यक्ष सानप सर, तसेच तलाठी भाऊ, उपस्थित सर्व ग्रामस्थ, महिला वर्ग, आजच्या सभेचे म्हणजे सदस्य आरक्षण हे आपल्याला समजले आहे आणि सानप भाऊंनी व्यवस्थितरित्या आपल्याला सर्वांना समजून सांगितले आहे आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजची सभा संपली अशी जाहीर करते.